नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण या मुलांची इंग्लिश वाचन करताना टोटल 12 खडी, त्यामध्ये जोड अक्षर असेल, कोणतंही जोड अक्षर असेल, नावाचं स्पेलिंग असेल, या सगळ्या गोष्टींची आपण यांची ओरल प्रॅक्टिस करून घेणार आहे। पहिलं आहे क्रू। क्रूचं स्पेलिंग काय होतं? KRU। व्हेरी गुड। हां, आता आहे श्रू। SRU। बरोबर। आता मला सांग वृ। व्हेरी गुड। आता मला सांग द्रू। ओके। ज्यावेळेस आपण अक्षराला काय करतो, खालून असा रुकार देतो, तर त्यावेळेस त्याचं स्पेलिंग काय होतं? RU। व्हेरी गुड, करेक्ट। आता आपल्याला एखाद्या अक्षरावर रफार द्यायची आहे, बरोबर आहे की नाही? म्हणजे जेणेकरून व्हिडिओ चेक करतात, म्हणजे जे बघतील त्यांना पण समजलं पाहिजे की एक्झॅक्ट आपण स्टेप बाय स्टेप कसं घेतो। आता आपण अक्षराला वरून रफार देतो, बरोबर। आता च वर रफार जर आपण चिर दिलं तर त्याचं स्पेलिंग काय होणार? RCHA। बरोबर, करेक्ट। म्हणजे अगोदर आपल्याला काय लिहावं लागतं? आर। बरोबर आहे ना? वरच्या रफारचं स्पेलिंग अगोदर आणि नंतर। आता मला सांग उरचं काय होणार मग? RBA। व्हेरी गुड। आता मला सांग द्रचं काय होणार मग? पहिले आर लिहावं लागणार। हा हा, पुढे काय लावणार? एच लावणार ना, बघ झालं। आता मला सांग ग्र। ग्रचं काय होणार मग? RGA। व्हेरी गुड। मग असे शब्द कोणकोणते असतात? चर्च, खर्च, आर्या, बरोबर आहे ना? अशा शब्दाचे। चला आता आपण पोटातल्या रेषेचं बघू। प्र। PRA। व्हेरी गुड। द्र। DRA। बरोबर। ग्र। GRA। व्र। VRA। क्लिअर? 3 राऊंड आपले कंप्लीट झाले, तिन्ही जोड अक्षराचे। आता आपल्याला शिकायचं आहे एखाद्या अक्षराला अक्षर लागलं, बरोबर। त ला त, प ला प, म ला म, बरोबर। आता क ला क, KAA। व्हेरी गुड। ख ला ख, KHA। व्हेरी गुड। यच डबल लागत नाही। काय डबल लागतं? पहिला ज्याचं स्पेलिंग KHA होतं, THA होतं, तर त्याचं डबल टी लागतं, डबल एच होणार नाही। व्हेरी गुड, करेक्ट आन्सर। मला सांग ड ला ड, D। ड चं काय होतं? डी। तर मग डबल काय लागणार? डबल हा बरोबर, डबल डी ए। व्हेरी गुड। कॉन्फिडन्सली उत्तर द्यायचं। चुकलं तर चुकलं, तुम्ही विद्यार्थी आहात, तुम्हाला मी नेहमी सांगत असतो। आपण शिकताना असू द्या, व्हिडिओ काढताना असू द्या, कोणी शाळेमध्ये आपल्या तपासाला साहेब येऊ द्या, कोणी येऊ द्यायचं, जे आहे ते बिनधास्तपणे बोलायचं, बरोबर। आता मला सांग थ ला थ, THA। व्हेरी गुड, करेक्ट। ओके, चला आता मला सांगा स्व। आता मी तुम्हाला स्पष्ट बोलत असताना तुम्ही ही ओरल एक्झाम आहे। स्व म्हणजे अर्धा सशाचा स, त्याला व, स्पेलिंग काय होणार? SWA। व्हेरी गुड। अर्धा ग, त्याला व, स्पेलिंग काय होणार? GY। नाही, व वजनाचा व, VY। जी येणार, अर्धा ग च जी येणार, आणि पुढे काय येणार? व च काय होणार? बरोबर। चला आता मला सांग घ्या। घ्या, अर्ध घराचा घ, त्याला या, घ्या। घ्या, घ च काय होणार? जी। मग ते घ्या होणार, मग घ्याचं काय होणार? GHYA। जी। हा बरोबर। त्या, PYA। बरोबर। प्या, PYA। बरोबर। न्या, NYA। बरोबर आहे, यन। व्हेरी गुड। चुकू दे, घाबरायचं नाही, तू बोल, तुला सगळं येतं, मला माहिती आहे। मग आता मला सांग थ्या। THYA। करेक्ट, THYA, बरोबर। आता आपण अक्षराला जोड अक्षर लावतो, दुसरं अक्षर लावतो, काना, मात्रा, विलांटी। आता आपण सिंपल बघूया। ने, NE। बरोबर। ते, बरोबर, पटापट सांगा। पे, PE। पे, BE। किती मात्रा झाली? आपण एक। दोन मात्रेचं सांगा आता। बला दोन मात्रा बै। B
THAI. हा थला दोन मात्रा थई. THAI. गला दोन मात्रा गई. GAI. शाळेचा श त्याला दोन मात्रा शेई. SHAI. क्लिअर. दोन मात्रा झाले. आता एक काना एक मात्रा सांगा. शो. SHO. गो. GO. धो. DHO. थो. THO. आता एक काना दोन मात्रेचं सांगा. न्यू. ज्ञानेश्वराचा ज्ञ. एक काना दोन मात्रात न्यू. DNAU. टी DNAU. DNAU. DNYAENYAU. सांगा परत. व्हेरी गुड. काय होतं? DNYAU. व्हेरी गुड. करेक्ट. पौ. PO. पौ. PAU. बरोबर. परत सांग. PAU. करेक्ट. पौ. आता मला सांग. धौ. DAU. एच कुठं गायब केला? DHAU. हा. आता मला सांग. शर्ट कोणाचा श माहित आहे? तो क्षव सांग. SHHAU. करेक्ट. बरोबर. आता जर तुमचं हे पाठ असेल तर तुम्ही कोणत्याही नावाचं स्पेलिंग आपण इझी लिहू शकतो. बरोबर. काना, मात्रा, विलांटी, उकार हे सगळ्यात महत्वाचं आहे. तुमची छान इंग्लिश बाराखडी पाठ आहे. आता मी विविध शाळेवर डेमो घेत असतो. तुमच्या इतका अभ्यास पोरांचा नाही हे मला माहिती आहे. तर तुम्ही हा बेसिक पासून सगळा अभ्यास करताय. यामुळे तुमचं इंग्रजी वाचन लेखन वगैरे काय होत जातं? सोपं होत जाणार आणि तुम्ही पुढचं तुमचं इंग्रजी व्यवस्थिशीर तुम्हाला येणार. क्लिअर. असा याच्या आताही विसरायचं नाही. याच्यातून वाचन करणार आणि नावाचे कोणतीही स्पेलिंग लिहिणार. ओके. ठीक आहे. थँक्यू.